हॅलो एव्हरीवन, मी आहे निकिता आणि माझ्या आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे जत्रेला म्हणजे देवबडगेश्वराच्या जत्रेला. तर मी, माझी बहीण, माझा भाऊ आणि माझ्या बहिणीचा होणारा नवरा आणि माझा नवरा आणि आमची प्रेश मिळून आम्ही सगळे चाललो आज जत्रेला. तर आम्ही पोचलो आहे मंदिराच्या बाहेर आणि एवढी सारी गर्दी बघून आम्हाला कळलं की लाईन केवढी मोठी असेल ती. तर आता बघूया पुढे जाऊन काय होतं आणि काय नाही ते. तर आमचं फायनली दर्शन झालेलं होतं आणि त्यानंतर आम्ही बसलो इकडे गोवन कला आणि कलाकार्सचा खूप छान असा फुगडी परफॉर्मन्स बघायला. आज मी मुद्दाम जत्रेला आलेली होती कारण आज क्रिएटिव्ह ग्रुप ऑफ मुलगाव यांचा स्पेशल दांडिया गरबा परफॉर्मन्स होता. एवढा छान परफॉर्मन्स बघून आम्हाला खूप बरं वाटलं. मग त्यानंतर आम्ही निघालो फेरीमध्ये फिरायला. तर फेरी एवढी मोठी होती की आम्ही फिरून फिरून खूप दमलेलो होतो. तर त्यानंतर या लोकांनी इकडे चणीफटाणे घेतले. इकडे हे जे गोवन ट्रेडिशनल आमचं खाजं म्हणतात ते खाजे घेतले. त्यानंतर खूप सारे गेम्स खेळलो, खूप सारे शॉपिंग केले. प्रिशूने पण खूप सारं एन्जॉय केलं, खूप सारी शॉपिंग प्रिशूने पण केली. तर त्यानंतर आम्हाला हे ट्रेंडिंगवाले इयरमफ दिसले, जे की आम्ही प्रिशूसाठी घेतले. पण त्याच्या आधी मी थोडंसं हे घालून थोडीशी मस्ती केली. त्यानंतर आम्ही आलो अम्युजमेंट पार्कमध्ये, जे जत्रेमध्ये खूप फेमस आहे आमच्या. तर सगळ्यात आधी आमची प्रिशू लागली रडायला, मला गाडीवर बसायचं आहे, गाडीवर बसायचं आहे. मग फायनली आम्ही तिला गाडीवर बसवलं. तर एक राईडचे 7 राऊंड्सचे 50 रुपीज होते इकडे. तर प्रिशूने खूप म्हणजे खूप एन्जॉय केला त्याच्यावर, पण उतरायला काय रेडी नव्हती. मग तिला आम्ही खूप खूप फोर्स करून उठवलं, जे की त्यानंतर ती खूप रडली पण. आणि त्यानंतर आम्ही गेलो पुढे. तर इकडे येऊन आम्ही ही राईड बघितली, जिचं नाव होतं सुनामी राईड, जी की आम्ही इंस्टाग्रामच्या रीलवर बघितलेली होती आणि आमच्या या जत्रेत ही फर्स्ट टाईम आलेली होती राईड. तर फायनली आम्ही म्हणजे जोशमध्ये म्हणतात ना, तसं आम्ही पण बसलो ह्याच्यावर, काही नाही होणार काही नाही होणार म्हणून. पण जसं की आम्ही त्याच्यावर बसलो आणि ती राईड चालू झाली आणि उलटी पालटी व्हायला लागली, तशी आमची हालत खूप खूप खराब झालेली होती. आणि मी तर सजेस्ट करेन की कधीच बसू नका या राईडवर. आणि उतरल्यानंतर तर पोटात असे गोळे, हातपाय कापायला लागलेले होते. मी तर सजेस्ट करेल की प्लीज ह्याच्यावर बसू नका म्हणून. मॅक्झिमम 2 मिनिटची राईड होती ही, पण आमची हालत एवढी बेकार झालेली होती. आमच्या पोटात गोळे यायला लागलेले होते, उलटी कशी यायला लागलेली होती. माझी बहिणीची तर जाम हालत झालेली होती, ती तर रडूनच गेली होती. तर त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्हाला पुढे चालायला जमणारच नाही, तर आम्ही घरी जाऊया म्हणून. तर फायनली ही राईड थांबलेली होती आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो निघून. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा मिनी व्लॉग, नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.